काय वाटते काय परिस्थिती? परिस्थिती लय डाऊन आहे ना. सकाळी 5ला लागावं लागते कामाला. म्हणजे कसं साप वगैरे राहतात याच्यात, म्हणजे विषारी साप म्हणजे जास्तीत जास्त करून परड असते. अच्छा. हां, परड असते. तर चावला तर कारखाना काय आम्हाला काय फॅक्टरी देऊ शकत नाही. म्हणजे हाल आमचे एवढे बेकार असतात की, कारण तर कसं मजबुरीमुळे काम करणं म्हणजे. म्हणजे आमच्या गावाकडे काही कामं नसतात ना. म्हणजे ओलीत जमीन नाही, कोरडवाहू जमीन आहे आमच्या भागात. त्याच्यामुळे ऊसतोडीला यावंच लागते. आमचे मुलं म्हणजे हॉस्टेल असतात बाहेरगावी शाळेला. हां, ते मुलं आम्ही सोडून इकडे येत असतो, कारण तर आमचं तिकडं गावावर उद्रपोषण होत नाही ना. त्याच्यामुळं आम्ही इकडं बाहेर येतो. काय एका कोयत्याला किती साधारणतः पैसे मिळतात मग? ते साधारणतः म्हणजे डिफेंड तसं काही नसते. 1 लाख देऊ शकतात, 80,000 देऊ शकतात. 6 महिन्यासाठी हां, 1.5 लाख रुपये देऊ शकतात. म्हणजे ते कामावर डिपेंड असते. होते का भरती पण त्याच्यात? काय तेवढ्या पैशात काय उरत नसते ना, कारण तर तेवढा आता धान्याचा रेट कसा आहे. 35 रुपये किलो गहू, 30 रुपये किलो ज्वारी, 150 रुपये